अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, डोळे हलकेच बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात फक्त एकच नाव धरा. शिव शिव शिव, म्हणजेच ओम नमः शिवाय. जीवनात कितीही गोंधळ असो, कितीही चिंता असो, पण या नावामध्ये एक अशी अदृश्य शक्ती आहे जी मनाला स्थिर करते, आत्म्याला आधार देते. आपण आज अशाच एका दिव्य रात्रीबद्दल बोलणार आहोत. हो, ती म्हणजे महाशिवरात्र. ही फक्त सण नाही, ही फक्त पूजा नाही, ही जागृतीची रात्र आहे. ही तीच रात्र आहे ज्यावेळी पृथ्वीवर शिवतत्व विशेष प्रमाणामध्ये कार्यरत असतं. महाशिवरात्र म्हणजे नेमकं काय? तर आपण सगळे शिवरात्र हे शब्द ऐकतोच, पण महाशिवरात्री का वेगळी आहे? महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीची रात्र शिवरात्री म्हणून मानली जाते, पण माघ महिन्यातील येणारी ही चतुर्दशी तीच सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. कारण या रात्रीचा आध्यात्मिक स्पंदनांचा स्तर हा सामान्य रात्रीपेक्षा अनेक पटींनी जास्त असतो. दिवसाला नाही, तर रात्रीला महत्व आहे. ज्या मध्यरात्री चतुर्दशी तिथी येते तीच खरी शिवरात्र आहे. 2026 ची महाशिवरात्र ही काळ निश्चय आहे. यंदा महाशिवरात्र येत आहे ती 15 फेब्रुवारी 2026 रोजी. पण फक्त तारीख माहीत असणं हे पुरेसं नाही. या व्रतामध्ये निश्चित काल अत्यंत महत्वाचा असतो. रात्रीचे 15 समान भाग केले तर त्यातील 8वा भाग हा निश्चित काल म्हणून ओळखला जातो. यंदा हा पवित्र काळ आहे रात्री 12:28 ते 1:18 या काळामध्ये केलेला जप, ध्यान, पूजन हे सर्व विशेष फलदायी मानलं जातं. उपवास आणि साधना हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. महाशिवरात्र ही केवळ पूजा नाही, ती एक अनुभव प्रक्रिया आहे. आदल्या दिवशी एक वेळ भोजन करून शरीर हलकं ठेवलं जातं. चतुर्दशीच्या दिवशी स्नान करून व्रताचा संकल्प केला जातो. या दिवशी 3 गोष्टी खूप मुख्य आहेत. ते म्हणजे उपवास, पूजन आणि जागरण. जागरण म्हणजे फक्त झोप न घेणं नाही, कारण तर जागरूक राहणं म्हणजेच शिवतत्वाशी जोडलेलं राहणं, हेच म्हणजे जागरण आहे. महाशिवरात्र यामागील काय कथा आहे ती पहा. धर्मकथांमध्ये असं सांगितलं जातं की समुद्र मंथनामधून जेव्हा विष बाहेर आलं तेव्हा संपूर्ण सृष्टी ही धोक्यामध्ये आली होती. कोणीही ते स्वीकारायला तयार नव्हतं. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि जग वाचवलं. पण त्यांचा कंठ हा निळा झाला. ही कथा फक्त पौराणिक नाही, ती आपल्याला शिकवते, जो दुसऱ्यांसाठी दुःख घेतो तोच खरा शिव असतो. आता पहा, महाशिवरात्रीची पूजा कशी करायची. तर घरामध्ये साधं शिवलिंग असेल तरी पुरेसं आहे. बेलपत्र अर्पण करा, जलाभिषेक करा, दीप लावा. काही मंत्र येत असतील तर ते म्हणा, आणि जरी तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तरी काही हरकत नाही. फक्त प्रेमाने आणि भक्तिभावाने म्हणा, ओम नमः शिवाय. हा मंत्र म्हणजे आत्म्याचा श्वास आहे. शिवरात्रीचे प्रकार पहा. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मासिक शिवरात्र, योग शिवरात्र आणि सर्वश्रेष्ठ महाशिवरात्र. पण खरं सांगू, ज्या दिवशी मन शांत होतं तीच तुमची खरी शिवरात्र. मंडळी, आज एकच ठरवा. अडचणी येतील, लोक सोडून जातील, पण शिव आपल्याला कधीच सोडणार नाहीत. या महाशिवरात्रीला मनापासून म्हणा, हे शिवा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मंडळी, आपण नेहमी शिव म्हणतो, पण कधी विचार केला आहे का शिव म्हणजे नेमकं काय?
तर शिव म्हणजे फक्त मूर्ती नाही. शिव म्हणजे फक्त देव नाही. शिव म्हणजे चैतन्य. शिव म्हणजे शांतता. शिव म्हणजे शून्य पण पूर्ण. जिथे विचार थांबतात, जिथे मन शांत होतं, जिथे मी हा भाव नाहीसा होतो, तिथूनच शिवाची सुरुवात होते. महाशिवरात्रीच्या रात्री हे शिवतत्व पृथ्वीवर अधिक सक्रिय असतं. म्हणूनच त्या रात्री ध्यान, जप, उपासना यांचा परिणाम हा 1000 पटीने वाढतो असं देखील सांगितलं जातं. आता जपाची शक्ती पहा. ओम नमः शिवाय का विशेष आहे? हा मंत्र साधा दिसतो, पण तो पंचाक्षरी मंत्र आहे. ओम म्हणजे सृष्टीचं मूळ नाद, न म्हणजे पृथ्वी, म म्हणजे जल, शी म्हणजे अग्नी, वा म्हणजे वायू आणि य म्हणजे आकाश. हा मंत्र म्हणजे संपूर्ण विश्वाची रचना आहे. जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो, तेव्हा आपण विश्वाच्या लयीत येतो. मनातील ताण सैल होतो, भीती कमी होते आणि अंतरंग हे शुद्ध होतं. हळूच म्हणा, ओम नमः शिवाय. जागरण का करायचं? तर जागरण म्हणजे फक्त रात्रभर जागणं नाही. जागरण म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जागं होणं, भीतीतून विश्वासाकडे जागं होणं, अंधारातून प्रकाशाकडे जागं होणं. रात्र ही अंधाराचं प्रतीक आहे. शिव म्हणजे प्रकाशाचं प्रतीक. म्हणून या रात्री आपण दिवा लावतो, बाहेरही आणि आतही. आता एका भक्ताची आणि शिवकृपेची महिमा ऐका. एक साधा माणूस होता. घरामध्ये अडचणी, पैशाची कमी, मनात ताण होता. त्याला मोठे मंत्र येत नव्हते. त्याने फक्त एकच गोष्ट केली. रोज रात्री शांत बसून ओम नमः शिवाय म्हणायचा. काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलली नाही, पण त्याचं मन बदललं. तो घाबरणं थांबला, तक्रार करणं थांबवलं आणि आश्चर्य म्हणजे परिस्थितीमध्ये देखील हळूहळू बदल झाला. हीच शिवकृपा असते. आधी मन बदलतं आणि नंतर जीवन बदलतं. महाशिवरात्र आणि मनोकामना यांचा संबंध काय? तर लोक विचारतात, या दिवशी इच्छा पूर्ण होतात का? तर हो, इच्छा पूर्ण होतात. पण शिव इच्छा पूर्ण करताना आपल्याला योग्य तेच देतात. कधी उत्तर हो असतं, कधी थांब असतं, कधी हे तुझ्यासाठी योग्य नाही. शिव म्हणजे करुणा, पण बुद्धिमान करुणा. मध्यरात्रीचा काळ का पवित्र आहे? तर मध्यरात्री जग शांत असतं, विचार कमी असतात, मन स्वाभाविक ध्यानावस्थेमध्ये जातं. म्हणून त्यावेळी केलेली प्रार्थना थेट अंतर्मनामध्ये पोहोचते. यंदा 12:28 ते 1:18 हा काळ जणू आकाशाची दारं उघडलेला असतात. शिव आणि आपण नातं काय? आपण शिवाला शोधतो मंदिरामध्ये, पण शिव राहतात शांत मनात. जेव्हा आपण माफ करतो, तेव्हा आपण शिवाजवळ जातो. जेव्हा आपण मदत करतो, तेव्हा आपण शिवतत्व जागतो आणि जेव्हा आपण शांत राहतो, तेव्हा आपण शिवासारखे होतो. आता थोडं ध्यान करा, डोळे बंद करा, हळू श्वास घ्या, मनामध्ये शिवलिंगाची प्रतिमा आणा आणि मनात म्हणा, हे शिवा, माझ्या जीवनात जे काही घडतंय त्यामागे तुझीच योजना आहे. मला विश्वास दे, मला शांतता दे. मंडळी, महाशिवरात्र म्हणजे भीती दूर करून विश्वास स्वीकारण्याची रात्र आहे. ही रात्र तुमचं जीवन बदलू शकते, जर तुम्ही मनापासून जोडला गेलात तर. 4 प्रहरांची पूजा, बाह्यविधी ते अंतर्मन यांचा प्रवास. मंडळी, महाशिवरात्रीच्या रात्रीची पूजा 4 प्रहरांमध्ये केली जाते. पण हे फक्त वेळेचे भाग नाहीत, हा आत्म्याचा प्रवास आहे. पहिला प्रहर शुद्धीकरण, रात्रीची सुरुवात. या वेळेला जलाभिषेक केला जातो. याचा अर्थ माझं मन शुद्ध होऊ दे. मनात साठलेली खंत, राग, असंतोष हे सर्व शिवपादाकडे अर्पण करा. दुसरा प्रहर भक्ती. दही, दूध,
फुलं अर्पण केली जातात. याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये कोमलता येऊ दे. तिसरा प्रहर शक्ती, मध, तूप, बेलपत्र. याचा अर्थ माझ्या अंतर्मनामध्ये स्थैर्य येऊ दे. चौथा प्रहर समर्पण. ही सर्वात गूढ वेळ आहे. मौन, ध्यान आणि जप. इथे आपण काही मागत नाही, फक्त म्हणतो, शिवा, मी तुझा आहे. आता काही क्षण आपण ध्यान करूया. शरीर सैल सोडा. श्वास आत, श्वास बाहेर. मस्तकावर थंड चंद्रप्रकाश पडतो आहे अशी कल्पना करा. समोर शांत हिमालय आहे. त्यामध्ये ध्यानस्थ भगवान शिव आहेत. तुमच्या डोक्यावरून एक शांत प्रकाश शरीरामध्ये उतरत आहे. मन शांत होतंय. भीती विरघळते. मनात म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या उपवासाचा खरा अर्थ काय? तर उपवास म्हणजे भूक सहन करणं नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. उपवास म्हणजे शिवाजवळ राहणं. जेव्हा आपण अन्न कमी करतो, तेव्हा मन जागरूक होतं आणि तेव्हा आपण आतल्या शिवाला ऐकू शकतो. आपण सगळे काही ना काही कर्मांनी बांधलेले असतो. या रात्री जर आपण मनापासून प्रार्थना केली, कोणाला माफ केलं, कोणाची माफी मागितली, तर आपलं कर्मबंधन हे हलकं होतं. शिव म्हणजे संहारक, वाईट कर्मांचा देखील संहार करणारे. शिवाला मोठे विधी नको असतात. त्यांना हवं आहे निर्मळ मन. जर डोळ्यात अश्रू असतील आणि मनामध्ये श्रद्धा असेल, तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. मंडळी, महाशिवरात्र संपते, पण शिव तुमच्यात कायम असतात. उद्याही अडचणी येतील, लोक चुकीचं बोलतील, परिस्थिती कठीण होईल, पण लक्षात ठेवा, ज्याच्या मनात शिव आहे तो कधीच एकटा नसतो. तर स्वामी भक्तांनो, आज या पवित्र क्षणी तुमच्या घरात शांती नांदो, मनात विश्वास वाढो आणि जीवनामध्ये योग्य मार्ग दिसो. भगवान शिवशंकरांची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना करते. एकदा मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर स्वामी भक्तांनो, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आणि भक्तीचा हा प्रकाश पुढे पोहोचवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.